सतरंगी फॅमिली मधून अश्विनी मॅम कुणाला बोलवतात, कारण त्यांच्याकडे आता उरलंय गेस्ट आधार कार्ड. आज मी ते पाहुणे म्हणून बोलवलं आहे. त्या माझी मदत करण्यासाठी आल्यात. आपल्या टीमची सतरंगी टीम कडनं त्या खेळणार आहेत. दोघी जणी मला सासू हवी ह्या कार्यक्रमामध्ये त्या दोघी जणी थोडे निगेटिव्ह शेड्सचं काम करतात, पण आज त्या खरंच इतक्या चांगल्या आहेत की त्या आपली मदत करण्यासाठी आल्यात. सच अ पॉझिटिव्ह ऍक्ट. आणि त्यांचं नाव आहे दीप्ती आणि प्रज्ञा. आता एक सामाजिक चारोळी. पगले प्लीज. थँक्यू सर. थँक्यू. स्टँडिंग ओवेशन नको आता प्लीज. थँक्यू. चहा पिऊन झाला असेल तर प्लीज धुवून ठेवा कप आणि बशा. आई ग. चहा पिऊन झाला असेल तर प्लीज धुवून ठेवा कप आणि बशा, कारण नळावरचं भांडण घेऊन येत आहेत कॅश आणि अभिलाषा. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आए या ना आए गाना चाहिए, गाना आए या ना आए गाना चाहिए. अरे पाणी का नाही येते नळामधून? शी बाबा, तरी मी यांना सांगितलं होतं की घड्याळ जरा दुरुस्त करून ठेवा. तिकडे घड्याळ मागे पडतं आणि इकडे नळाला पाणी येत नाही वेळेवर. बिजली की रानी मैं हूँ आई, बिजली की रानी मैं हूँ आई, कहते हैं मुझको हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई. आल्या मैडम, ऑफिसात चाललंय वाटतं. हो चाललेच मी ऑफिसात. हंडा घेऊन? हंडा पाणी भरण्यासाठी आणलंय. पाणी नाहीये, त्यासाठी वेळेवर यावं लागतं बरं का. 8 वाजता येतं आपले बिजली की रानी मैं हूँ. पाणी मिळत नाही त्यावेळेला. तू लवकर येऊन तुला पाणी मिळालं? ड्रम भरून ठेवलाय आत. पेल्या वाटे चमचे पेल्या वाटी सगळं भरून ठेवलंय. त्या ड्रमात पाणी भरलं तरी आहे का? अरे देवा, आता कधी तुमच्या ह्यांचा पगार होणार, मग कधी ते MC लाडणार, मग कधी तो ड्रम चांगला होणार, मग पाणी भरणार. गेलं वर्ष. आमचा तो तुटलेला आहे ना तो ड्रम ना, तो तरी बरा आहे. ते आंघोळ करताना तरी वापरता येतो ना आम्हाला. सो टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी. ड्रमात आंघोळ? कुठल्या कुठल्या भ्रमात असतात लोक, देव जाणे. त्या भ्रमापेक्षा तरी बरं आहे घरात शॉवर आणि आंघोळ नळावर. लेलीकडे 4 नळ आहेत. उपयोग काय? हा नळ उघडला की थंड पाणी येतं, हा नळ उघडला की आऊच गरम पाणी येतं. लोकांना बोलावून सांगते की बघा इकडे थंड पाणी येतं, गरम पाणी येतं. पण लोक गेली की नळ कशाला वापरतात? कपडे वाळत घालायला. पण तुला माहितीये का, आमच्या बाथरूम मध्ये महागडे टाईल्स लावलेत. आता तुला काय कळणार? तुझं आयुष्य गेलंय चुना लावलेल्या भिंतींमध्ये. अगं, लोकांना चुना लावण्यापेक्षा भिंतींना चुना लावलेला बरा नाही का? म्हणे टाईल्स बघा टाईल्स, मॅडमची स्टाईल बघा स्टाईल. अशा उंच उंच टाचेच्या अशा चपला करून टुकू 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 चालायचं. मग त्यानंतर पाय दुखलाय म्हणून चपला काढायचा आणि मग रंदा मारायचा गंदा. हो, पण कॉर्नरवरच्या वाण्याकडे अनवाणी जाण्यापेक्षा ते तरी बरं. अनवाणी का होईना, वाण्याकडे तरी जातो. तुझ्यासारखं राशनच्या लाईनीत नाही उभं राहत. रेशन कार्डावरती नाव लावायची पण लायकी लागते. तुमच्याकडे पोस्ट कार्ड तरी तुमच्या नावाने येतं का? सिम कार्ड येतं. हे बरं, मी तुला सांगायला विसरले. काय ग? त्या दिवशी ना आम्ही अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंगात गेलेलो. असं बिल्डिंगात आणि ना असं थंड थंड वारा येत होता सगळीकडनं आणि मग भरपूर लोक होते आणि मग ना तिकडे असं अशी सीडी होती ना. मॉल म्हणतात त्याला, मॉल. तिकडे ना आमचे लॉटरी जिंकले आणि मोबाईल लागला होता ना. मोबाईल लॉटरी मध्ये मोबाईल. लॉटरी
ते नाही का असं असतं आणि मग तो पेपर ना 60 टाकतात आणि मग बाहेर काढतात. लकी ड्रॉ म्हणतात त्याला, लकी ड्रॉ. हा तेच लॉटरीमध्ये मोबाईल जिंकले. असतं एकेकाचं नशीब, कुणाचं मोठं नशीब, कुणाचं खोटं नशीब. अरे देवा, खोट्यावरून आठवलं. तुला आठवतं का त्या दिवशी आपण ते गेलेलो ते प्रवीणच्या लग्नात? तिकडे नाही का तू अशी मिरवत होती? बांगड्या 4 तोळ्याच्या बांगड्या बघा, म्हणजे 4 तोळ्याच्या बांगड्या बघा. आठवलं का? हो. काय झालं पुढे? 4 दिवसांनी सोन्याचा भाव पडला आणि इकडे सोन्याचं पाणी उतरलं. पाण्यावरनं आठवलं. अहो किती वेळ झाले पाणीच नाही आलंय. किती उकडते, गरम होते. कधी एकदा घरी जाते आणि थंडगार फ्रीज मधलं थंड पाणी पिते असं झालंय मला. अय्या, थंडगार फ्रीज मधलं थंडगार पाणी. बिल भरलंय का? परवा आलेला तो लाईटीवाला तुझी लाईटी कापायला. आता येईल संध्याकाळी आमच्या घरी. काय मला सासू हवी बघायला झी मराठीवर. मला सासू हवी. मला सासू हवी मधली ती अभिलाषा वहिनी आहे ना, तिच्यासारखी तू दिसतेस. कुठेच माझे अहो माहिती का त्यातली ती कॅश आहे ना, कॅश. हा ती सगळं करते, सगळं काही फिनिश. ती तुझ्यासारखी दिसते डिट्टो. थँक्यू व्हेरी मच. जशी असते ग आई हवी एक सासूबाई, लक्ष्मी घराला हवी एक सासूबाई, सासूबाई. पण खरं सांगू काय, ही चाळ आहे ना, म्हणून आपण एकमेकांची दुःख शेअर तरी करू शकतो. रिडेव्हलपमेंटला गेल्यावर काय करणार? तू कुठे, मी कुठे, कुणास ठाऊक. अय्या हो ग, तू कुठल्या त्या भलत्याच ट्रान्झिट कॅम्प मध्ये, मी कुठल्या त्या भलत्याच कॅम्प मध्ये. मग काय करायचं? नळावरचं भांडण का होईना, पण एकमेकांची तोंड तरी बघतो आपण. ब्लॉक मध्ये गेल्यावर काय सगळ्यांची दरवाजा बंद. अय्या, मग मी भांडणार कोणाशी? तुला माहिती का, तेव्हा आपल्याला असं वाटेल की या नळात पाणी नाही आलं तरी चालेल, पण कोणीतरी घरी यायला हवं. बरोबर आहे. ते होईल तेव्हा होईल ग, आपण नंतर त्यावर डिस्कस करू. पण मी काय म्हणते, तू यावेळेस भंडारा सेलिब्रेशनला काय करणार आहेस? भंडारा सेलिब्रेशन त्याबद्दल विचारत होते, काय करणार आहेस? स्पर्धा तिकडे स्पर्धा. हो हा 3 फुगडी 3 पदरी फुगडी. हा 3 पदरी फुगडी. अगं बाई, हो तुला माहितीये का, तुझं आणि माझं नाव मी आधीच दिलंय. हो थँक्यू व्हेरी मच. चालेल. आणि आपल्या दोघींबरोबर ना अजून एकाचं नाव दिलंय. कुणाचं? काळसेकर वहिनी. काळसेकर वहिनी. पण येते का तिला फुगडी? हे माहित नाही, नेहमी ते करत असतात ना, फू बाई फू, फू गडी फू, फू बाई म्हणून दिलं आपलं नाव. कॉमेडी शो आहे तो, तिकडे येऊन काय करणार आहे? काय करायचंय, नेहमी डबा घेऊन येतात ना त्या खाऊचा. ओ म्हणजे इकडे प्रॅक्टिस करायचं आणि इकडे डब्बा खायचा. आताच प्रॅक्टिसला सुरुवात करूया. आताच करूया. वहिनी येत आहे ना? या 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 नाही नाही हळूहळू. धन्यवाद, तुम्ही या मंचावरती आज आलात आणि ही भांडणं आम्हाला फार आवडलेली आहेत. बघूयात परीक्षकांना ती कशी वाटलेली आहेत. स्वप्नील सर. कॅश आणि अभिलाषा, तुमच्या दोघींचं माझ्यातर्फे आणि फुबाईपूच्या संपूर्ण परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तुम्ही दोघी या कार्यक्रमामधनं महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांना आनंद देताय, हसवताय, रडवताय, रोज रात्री त्यांना भेटायला त्यांच्या घरी जाताय आणि आय एम शुअर तुमचं काम सगळ्यांना खूप आवडतंय आणि ते तुमच्या पॉप्युलॅरिटीवरनं दिसतंय आणि म्हणूनच आज हा योग साधून तुम्ही आज आमच्यामध्ये परफॉर्म करायला आलात. खूप छान स्किट केलं. तुमच्या दोघींच्या कॅरेक्टरला धरून ते स्किट होतं. भांडणं आणि कॉन्स्पिरसी आणि कट कारस्थान आणि त्याला धरून ते स्किट केलं. कॉमेडीचा हा ऍक्ट हा सुरू झाला आणि ह्याचा शेवट मंगळागौरीत होईल असं मलाही वाटलं नव्हतं आणि तो झाला आणि त्यानिमित्ताने अश्विनीला तुम्ही फुगडी घालायला लावलीत, त्याबद्दलही तुमचं अभिनंदन.
तुम्ही दोघी आणि तुमचा संपूर्ण हा कार्यक्रम, हा परिवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचो. जिथे जिथे मराठी रसिक आहे त्यांच्या मनात तुम्ही आयुष्यभर घर करून राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गॉड ब्लेस. थँक्यू सो मच. अश्विनी मॅम. थँक्यू सो मच. सर्वप्रथम पुबाई पू मध्ये तुम्ही आलात आणि आज तुम्ही आमच्यासाठी एक स्किट सादर केलं, त्याच्यामुळे धन्यवाद. एक्स्ट्रीमली टॅलेंटेड तुम्ही दोघी जणी आहात आणि ते आम्ही तुमच्या मला सासू हवी ह्या कार्यक्रमात बघतो. तुम्ही असंच पुढे खूप सुंदर सुंदर शोज करा आणि खूप तुमची कला आणि तुमच्या कलेचं प्रदर्शन आम्हाला बघायला मिळू दे. प्लीज कीप कमिंग ऑन अ स्टेज whenever you feel like and whenever we call you. Thank you so much for gracing the stage. वा, क्या बात आहे. मला सासू हवी ही मालिका ज्या पद्धतीने आपल्याला आवडतीये, अशीच एक नवीन मालिका कालपासून झी मराठीवर सुरू झालेली आहे. महेश मांजरेकर कृत तुझं माझं जमेना. तेव्हा पाहायला विसरू नका. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर तुझं माझं जमेना. त्यांनी रिहर्सलला बोलवलं ही अपेक्षा ठेवून की मी कदाचित डब्बा घेऊन येईन. त्यावेळेला नाही आणला डब्बा, पण मी आता आणलाय. बघूयात किती गुण मिळतात. त्याची दुप्पट तुम्ही डोनेट करणार आहात सतरंगी फॅमिलीला. अश्विनी मॅम 9:30 आणि स्वप्नील सर 9:30. 1938 गुण तुम्ही डोनेट करताय सतरंगी फॅमिलीला. वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या जोडीसाठी. तुम्ही आमच्या सोबत बसा प्लीज.